आणि दिवस उजाडला. 6 जून राजा, रयतेचा राजा छत्रपती म्हणून विराजमान होणार होता. या सोहळ्याचा मुहूर्त होता. सुवर्णोदयाच्या अगोदर, सूर्या उगवायच्या अगोदर 4 घटिका अगोदर, म्हणजे पहाटेचा 4चा 2 वाजता महाराजांना नयन कक्षेतनं उठवण्यात आलं. महाराज बाहेर आले. महाराजांच्या डोक्यावरती दूध, मध, सप्त नद्यांचं पाणी, मसाले आणि बेलपत्री याचा अभिषेक घालण्यात आला. महाराजांच्या डोक्यावरती जिरेटोप आणि अंगामध्ये राजवस्त्र आणि हातामध्ये जगदंबेची तलवार दिली. 3 तलवारा महाराजांच्या, जगदंबा, भवानी आणि तिसरी तुळजा. ही भवानी तलवार हातात घेतली आणि रयतेचा राजा राज्याभिषेक सोहळ्याला निघाला. रयत तयार होती. राजाला, शिवाजी राजाला छत्रपती होताना बघायला पाठीमाग अष्टप्रधान मंडळ, सुवर्ण सिंहासन सजलं. महाराज राजसदरेवरती आले. सुवर्ण सिंहासनाच्या डाव्या साईडला अष्टप्रधान मंडळ उभारलं. उजव्या साईडला खुद्द ज्या माऊलीनं हे देखणं स्वप्न बघितलं त्या मासाहेब शंभूराजांना मांडीवरती घेऊन उभारल्या होत्या, बसल्या होत्या. कदाचित म्हणत असतील, शंभू पुढे जाऊन हे स्वराज्य तुम्हाला चालवायचं आहे, असा राज्याभिषेक सोहळा तुमचा सुद्धा झाला पाहिजे.